उठले का हो वहिनी? लय सकाळी उठता बा तुम्ही तर. हो हो ना, सकाळीच उठतो आम्ही. चांगलं नाही वाटत इतक्या वेळपर्यंत झोपायचं काय. सकाळीच जाग येतो आणि उठतो मग आम्ही. पण तुम्ही सर्वजण खूप वेळानं झोपताना 12:30 1 वाजते. जरासं लेट उठलं तर काय होते? माझ्या घरचे लेट येतात ना, तर मी लेटच उठते बा. मी 9 वाजता उठते. त्याच्यानंतर त्यांना मग टिफिन वगैरे करून देते आणि लगेच ते ऑफिसला जातात. मग काम काय आपलं होतच राहतं दिवसभर. तुम्हालाच कोणतं आहे? वहिनी एवढ्या लवकर उठून काय करता हो तुम्ही? हो ताई, चांगलं नाही वाटत नाही एवढ्यापर्यंत. बाबा वगैरे उठते, बाबाला चहा घी करून द्यावं लागते, तर मग आम्ही लवकरच उठतो. काय वहिनी वहिनी म्हणता, राणी म्हणा ना, तुम्ही मोठे आहे ना. वहिनी नका म्हणा, राणी म्हटलं तरी चालते ना. असं एवढं मानदानाचं काम नाही आपलं. बा लहान असो का मोठं असं मान तो मान आहे. नाही मान दे तुम्ही. मी तुमचा मान तुम्हालाच देणार आहे. काय भाऊ दोघंही लहान आहे माझ्यापेक्षा, पण मी त्याईले दादाच म्हणतो ना, तर मग मी तेच म्हणतो बा. बरोबर वाटते मला. बरं, तुम्हाला जसं वाटते तसं म्हणत. ताई मी काय म्हणतो, तुम्हाला नाश्ता कशाचा करू सांगा ना. काही नवल विशेष करते तुम्ही म्हणत असाल तर. कसं तेच ते नेहमीच खाणं आहे, काही सांगा ना तुम्ही नवल विशेष करायचं. काय ग, खाणं आहे. काय खाणार आहे मी पण. इथं आली तर इथं आता नवायचं खायलाच राहते आणि मी तिकडे करतच राहते. काही वाटत नाही मला. हो तरी पण काहीतरी नवल विशेष करते मी, तुम्ही खाते. हो तुझी इच्छा आहे तर मग टाक अप्प्याचं. मग अप्पे होऊन जाते. उद्यापर्यंत होऊन जाईल अप्पे. हो हो. रश्मी नाही दिसून राहिली. काय करू राहिली रश्मी? त्यांनी आंघोळ केली, साडी घालायला थोडा वेळ लागतो ना त्यांना, तर म्हणून त्या लेट येतात. तुमचं बरं आहे बाई ताई, मस्त चांगले कपडे घालता तुम्ही. मला तुमचे कपडे खूप आवडते ताई. काल तुम्ही ती घातलेली मस्त मेडी खूप छान होती आणि हे मस्त आहे पण आवडते पण मला. असं काही घातलं म्हणजे मस्त दिसते, पण तुम्ही मस्त दिसता पण. काय वाटते वहिनी, साडी घालायला वेळ लागते वाटते तुम्हाला? हो ताई, थोडीशी पद्धतशीर करायला खूपच वेळ जातो मी माझा. आंघोळ झाल्यावर तर अर्धा तास ते टास टूस करणं असं तसं, त्यालाच वेळ लागतो खूप. मी काय म्हणतो तुम्हाला, आई रागवते की काय साड्या गिड्या घातल्याच पाहिजे म्हणून असं काही म्हणते का आई? तुम्ही दोघीच्या दोघी साड्या घालता. मी नेहमी आली तेव्हापासून बंद राहिली. कालही तुमच्या अंगात साड्याच होत्या, आजही साड्याच आहे. ड्रेस गिस काऊन नाही घालत हो तुम्ही? आई कल्ला वाटते काय? नाही त्यांचं काही असं नाही आहे ताई. त्यांनी आम्हाला कधी काही म्हटलं नाही, साडी घालू नका, ड्रेस घालू नका, असं काहीच त्यांचं म्हणणं नाही. पण आम्हीच नाही घालत. हो त्या आता कधी घाला म्हणते, काही घाला म्हणते. आम्हाला कशी मनाई नाही आहे. आईचं तर काहीच मनाई नाही आहे, बाबाची मनाई नाही, यांची काही मनाई नाही आहे. कोणाचीच मनाई नाही. आजी गिजीले भेटा का तुम्ही? आजी गिजीले भिवून राहिल्या काय म्हणून साड्या घालता? काय बा थोडीशी स्ट्रिक्ट तर तिले भेटा असं तर काही सांगता नाही तुमचं. नाही तसं काही नाही आहे ताई. नाही तुम्ही अटकट बोलून राहिल्या म्हणजे तुम्ही आजीला जराशा भेटा. मला एवढं लक्षात आलं. नाही ना हो ताई, असं काही नाही आहे. होय तुम्ही सांगून नाही राहिला मला. काहीतरी आहे तुमच्या मनात, काहीतरी आहे. पण काही आजी तुम्हाला असं वाटते आजी स्ट्रिक्ट आहे, पण तुम्हाला सांगतो आजी साड्या काही घाला. मला तर म्हणते बाई म्हणते मस्त दिसतं म्हणते, तू असे कपडे घातले का चांगली दिसतं म्हणते. माझी इच्छा होती म्हणते, पण मला आयुष्यात करायलाच नाही भेटलं म्हणते. पण आता या वयात चांगलं नाही वाटत बिचारे म्हणते. अशी म्हणते म्हटलं मला आजी. आजी अशा म्हणे बापरे, नवलच वाटत असं आजीच्या तोंडातून असे शब्द. खरंच मी काय आता तुमच्या सोबत खोटे बोलणार आहे का? खरंच म्हणून राहिल्या. अगं खरंच तुम्हाला आजीचं नेचर पाहून असं वाटत असन, पण आजीचा स्वभाव असं ये नाही. आजीले उलट टवचे कपडे आवडते. असं आता समजलं. आजीले भेटा बा तुम्ही म्हणून तुम्ही घालत नाही ड्रेस गिस घरी. नाही असं काही आजी नाही घालत नाही, असं नाही. पण आपल्या घरात मानवाईक लोक आहे, सासरे बुवा राहते बा, त्याच्यानंतर कोणी येते जाते आमच्या घरी, तर चांगलं नाही वाटत म्हणून आम्ही घालत नाही. जनावर गाऊन घेऊन काय होते? येते तर येते, काय होते? नाही आम्ही नाही घालत. कसं आहे, कोणी येते काही येते, वेळेवरच येते आमच्या घरी. आता तुमचं कसं आहे ताई, तुमच्या घरी तुम्ही एकट्याच राहता, दादा जॉबवर जाते तर कोणी येत नाही जात नाही. आमच्या इथं कोणी नवीन लोक येत राहतात आणि गावातले लोक येत राहतात, तर नाही चांगलं नाही वाटत म्हणून आम्ही घालत नाही. असं काही आपल्या घरी कोणी जबरदस्ती केली नाही का ड्रेस नका घालू, साडीच घाला, असं काही आहे नाही आम्हाला बंधन. आले साडी म्हटलं पद्धतशीर भरभर घालता नाही सुचत नाही. मग कधी घालाव तुम्ही? लोकांचा विचार करून कधी घालाव तुम्ही? घालत जा ना, काही नाही घालत जा. एवढा वेळ लागते साडी, तुम्हाला सुचतही नाही काम, तरी घालता बिचारे दोघी जणी. पण नवली याजतच करून राहिल्या बा दोघी जणी. मैत्रिणींनो तुम्ही पण अशा करता काय? मी नाही बा, मी घालतो बा. मी कोणाचा विचार नाही करत. मी रोज घालतो ड्रेस गेस असं सगळं घालतो मी गवून घेऊन. पण तुम्ही घरचेच असाच विचार करता काय? सांगा मग व्हिडिओत. काय तर कमेंट मध्ये टाका काय तुमचं मत आहे. तर चॅनलला म्हटलं लाईक करून टाका, सबस्क्राईब करून टाका लवकर. थोडस आपल्याला सपोर्ट करा बा, इतकंच आपलं म्हणणं आहे. आई कुठं आहे? आई कुठं गेली? दिसून नाही राहिली. हो ताई, आपल्या हॉल मध्येच असं नाही, मला दिसलं नाही का? नाही मी आंघोळ केली आणि तयारी वगैरे केली, इकडे चाली.
जा मग हॉलमध्ये आई. आई तू इथे येऊन बसली काय? मला वाटलं हॉलमध्येच आहे. वहिनी म्हणे हॉलमध्येच बसली आहे म्हणे. हॉलमध्ये दिसली तर मी आता पोर्च मध्ये येऊन पाहिलं तू इथं बसली. काऊन एकटी बसली? कायचा विचार करून राहिली? माय हॉलमध्येच होती. आता चाली बसली आता इथं. जरासं चांगलं शांत शांत वाटते तर. गाव आई तुया सुना पण माना लागन. साड्याच घालते. ड्रेस गिस घालत नाही तर बाई ड्रेस घालायला तर करते पोरी. ह्या तर कसं तर नाही करत. मी म्हटलं त्याला ड्रेस गिस घालत जा म्हटलं, गाऊन घालत जा म्हटलं. का होते नाही म्हणे घरचे लोक राहते, असं राहते तसं राहते, मानवाईक लोक राहते असे सांगितले. मग विचारलं मी त्याला आजी गिजीले भेटता काय? नाही म्हणे, पण मला तर वाटते आजी गिजीले भेटते म्हणून. हो तशा त्या घालत नाही, पण त्या आजीला भेटते असून काही सांगता नाही येत. काही सांगता नाही येत. आहेच ना ती आजी तशी. तुला असं वाटते आजीले ब्याचं काय आहे बा, तुला असं वाटत. पण ती आजीचा आता करीना सांगतो. पहिले म्हटलं रश्मीला म्हटलं किती बोलली म्हटलं, फक्त शब्द काय विचारला दास आपल्या रश्मीनं. म्हणे आजी म्हणे तुम्ही तोंड घासा म्हणे, मी चहा करतो म्हणे, चहा पिता का म्हणे. एवढ्यावरून वाया गेलं म्हटलं तुझ्या आजीचं. आणि अशी भांडली म्हटलं तुझी आजी, अशी तोंड केलं त्या आजीनं. शेवटी मला म्हटलं त्या बाबाला गुपचूप पाठवा लागलं फोन करून तिथं. आणि असं माहित नाही तर आपल्या आजीले का बा असं पाठवलं म्हणून आम्ही. तेला असं वाटलं का पोरगीच नाही आली. आम्ही कानाच्या कुंडीला बघितलं, सुनाईली माहित नाही पुढे दिलं. आई अशी वागली का आजी? मला वाटलं नव्हतं आजी अशी वागून. हो त्यासोबत चांगली वागते म्हणून बस तू आजी, तुला असं वाटते. काही नाही 4-8 दिवस झाले होते म्हणून कायचं. दुसऱ्या दिवशी बिचारी सकाळी रसोईचं करायला आली होती. तर म्हटलं कायचं तिनं म्हटलं बिचारी ह्याच दिवशी केलं. म्हटलं कोणत्या सुनीले चांगलं वाटते असं जर नवीनपणी बोललं म्हणजे. अशी करते बुडी, काय करतं तुला मोठा आहे त्या आजीचं. नाही वागायला पाहिजे होतं आजीनं. हे चुकीचंच वागली, पण आजी चुकीचं वागली. नवीनपणी असं कोण आधार द्यायला पाहिजे असं वाटतं. नीनं असं अशी वागली का? हे हो लढली म्हटलं किती वेळ पण लढली ती पोरगी. पण काय म्हणतं आपल्या बुडीचं दबत नाही ना. शेवटी म्हटलं पाठवून द्यायला लागली म्हटलं गुपचूप. काही दोघीला माहित नाही बुडीला आम्ही बरोबर पाठवलं म्हणून. त्या समजदार आहे बरं झालं. नाही तर म्हटलं भांडणाचंच का होता. विचारच पडला मला घरी आल्यावर अधिक तमाशा करून का म्हणून. त्याचं टेन्शन आलं बाई. अशी वागते हिच्यासोबत नाही करायला पाहिजे याच्यासोबत. मला टेन्शन आलं. आई दुःख नको मानू, काही नव्हतं होते सगळं काही चांगलं. तुम्ही म्हणतो तिले कसं असते तर म्हणतो मी तिले. सुना म्हटलं चांगले आहे. पण हे बुडी अशी वागली म्हणजे घरात भांडण नाही लागत काय? सांग बरं तू बाई. तू तिला म्हणू नको अधिक म्हणा पोरीचे कान भरले, असं झालं तसं झालं असे म्हण. राहू दे तू म्हणू नको बाई. काळजी नको करू. मी बरोबर म्हणतो तिले. मामतान ऐकते इथे. 70 करते. मी आहे तू टेन्शन नको घेऊ. मी करतो तिले बरोबर दुरुस्त. बरोबर तिले आणतो जाग्यावर. करीने करते सांगा जो लय काही आहे, पण मी नाही सांगत आता. जागू नको. चांगलं नाही वाटत. जाऊ दे चल आई हॉलमध्ये चाल. हॉलमध्ये जराशी काही दुःख नको मानू. बाई दुःख नाही मानलं तरी होतेच ना दुःख. काही म्हटलं तरी